छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपण दहीहंडीचा उत्साह बघू शकतो। कॅनॉट प्लस मध्ये मी आहे आणि या ठिकाणी जी आहे स्वाभिमान क्रीडा मंडळाची दहीहंडी आहे, गेल्या अनेक वर्षांची परंपरा। निश्चितपणे पुणे मुंबई सारखी या ठिकाणी गर्दी दिसणार नाही, मात्र उत्साह हा संभाजीनगरमध्ये कुठेही नाही। अगदी शिस्तबद्ध पद्धतीने दहीहंडीची प्रॅक्टिस करून या ठिकाणी अगदी सराईतपणे बघतोय आपण की या ठिकाणी 5 ते 6 जणांचा थर लावला जातोय। सगळ्या सेफ्टीचे नॉर्म्स या ठिकाणी पाळले जात आहेत आणि एकंदरीतच आपण बघतोय ही सलामी आहे फक्त। यानंतर मात्र 2 थराव वर चढून जो आहे दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला जाईल। या ठिकाणी स्वाभिमानी क्रीडा मंडळाचे माझ्या सोबत आहेत। राठोड साहेब, काय म्हणाल? तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साहात मला समोर गर्दी सुद्धा दिसतोय। खूप आनंद होतोय आणि यावर्षीचा उत्साह म्हणजे अतिशय ओसंडून वाहून जाणार आहे। कारण दरवर्षी गेल्या 18 वर्षापासून आम्ही स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजन करतो। यावर्षी आम्हाला पहिल्यांदा 5 गोविंदा पथक नवीन तयार झालेले दिसले, जे की दुर्मिळ आहे, कारण नवीन गोविंदा पथक तयार व्हावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा असते। मात्र सध्याचा जे युवकांचा जो ओढा असतो तो खेळांकडे कमी असतो। मात्र यावेळेस खरंच मला असं वाटतं की याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा आमचं जे देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार या ठिकाणी आहे, या सगळ्यांच्या वतीने ज्या काही गोविंद याला खेळ म्हणून जी मान्यता दिली आहे, मला असं वाटतं त्यामुळे सगळ्यांचा उत्साह वाढलेला आहे। आणि आज तुम्ही बघताय सकाळपासनं कंटिन्यू गोविंदा पथक या ठिकाणी येत आहे आणि शहरातले सगळ्यात जास्त गोविंदा पथकांची सलामी या ठिकाणी होती। आपण 5 वर्ष मागे वळून बघितलं तर गोविंदाचा एवढा उत्साह नव्हता, आता वाढत चालला। नक्कीच मला असं वाटतं की याच्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजित पवार साहेबांचे जे धोरण आहे खेळाच्या संदर्भातलं, त्या धोरणामुळे नक्कीच या दहीहंडीच्या उत्सवाला एक मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। सेफ्टीचे सगळे नॉर्म्स या ठिकाणी पाळले जातात। नक्कीच आम्ही सेफ्टीचे सगळे नॉर्म्स पाळले जातो। 12 वर्षाच्या खाली एकाही गोविंदाला आम्ही या ठिकाणी वरती जाऊ देत नाही। सेफ्टी त्याला आम्ही रोप या ठिकाणी देतो। याशिवाय वैद्यकीय पथकं या ठिकाणी तयार आहेत। कोणाला थोडी जरी काहीतरी हे झालं, इथं झाली, ताबडतोब त्याच्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून त्याची आम्ही तपासणी या ठिकाणी करतो। आणि आम्हाला आनंद आहे की आज या ठिकाणी पद्मश्री उदय देशपांडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, जे मल्लखांबमध्ये ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम केलंय, ते बक्षीस वितरणाकरता या ठिकाणी आमच्या सोबत आहे। नटनटींपेक्षा ज्याचा डान्स असतो तो सुद्धा चांगला असतो, वाईट म्हणायचे ना, पण हे आदर्श आणून काय युवकांना संदेश देतो? आमचं स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आमची परंपरा आहे, आम्ही म्हणतो आमचा गोविंदा आमचा सेलिब्रिटी आहे, त्याला बघायला सगळे या ठिकाणी येतात। कारण नटनटी आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात, पण गोविंदा वर्षातनं एकदाच बघायला मिळतो, त्यामुळे आम्ही त्याला सेलिब्रिटी मानतो। आणि त्याला सेलिब्रिटी मानत असताना या ठिकाणी आम्ही या गोविंदांना काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल असं व्यक्तिमत्व आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो।